फ्लॉवरची भाजी करण्यासाठी इथे मी फ्लॉवर अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे। तर हा सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। उकळत असताना यामध्ये मीठ घालायचं। 5 मिनिटं फ्लॉवरला आपण उकळी काढून घेतली। त्यानंतर यातील पाणी काढून टाकायचं आहे। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये घालायची मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने हे तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे। कांद्याला थोडासा गोल्डन कलर आला की यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ घालायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। आता इथे घालूया काही मसाले। अगदी थोडीशी हळद घालायची, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनेपूड, लाल तिखट घालायचं। हे एकदा परतून घेऊन मग यामध्ये फ्लॉवर घालायचा। फ्लॉवरसुद्धा तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घातलं। पाणी घातल्यानंतर याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये हलवून घ्यायचं। त्यानंतर इथे मी घातला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आपली फ्लॉवरची भाजी तयार झाली।